आम्ही शस्त्रक्रियेला होकार दिला. आता पुढे काय? माझ्याकडून तुम्हाला सांगू दे, त्या दरवाजाच्या पलीकडे आता नेमकं काय घडतंय? डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी खूप चाचण्या घेत आहेत. ECG, रक्ताची तपासणी, छातीचा एक्सरे. माझे वडील विचारतात, ऑपरेशन ठरलेलं असताना हे सगळं का? काही बिनसलंय का? यामुळे उशीर होतोय का? असं पुण्याच्या सुनीता पी यांनी कोरावर विचारलं. सुनीता, वडिलांना सांग की काहीच बिनसलेलं नाही आणि यामुळे उशीरही होणार नाही. हे त्यांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. वृद्ध व्यक्तीच्या कुल्ह्यावरील शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी ही एक नियोजित प्रक्रिया असून ती नियोजनासोबतच होते. यामुळे वेळ वाया जात नाही आणि तुमचे वडील उत्तम स्थितीत ऑपरेशनसाठी जातील याची खात्री होते. हृदयाची तपासणी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि विशेषतः वृद्ध पुरुषांमध्ये. भारतातील 70च्या पुढील वयातील अनेक पुरुषांना कोरोनरी आर्टरी डिसीज असते, जी कधीच औपचारिकपणे निदान झालेली नसते, कारण त्यांना लक्षणे नसतात किंवा लक्षणे वय वाढल्यामुळे आहेत असे समजले जाते. ॲनेस्थेसिओलॉजिस्ट हृदय तपासतील, ECG पाहतील आणि सुधारणा हवी का ठरवतील. ब्लड थिनर्स, तुमचे वडील ॲस्पिरिन किंवा इतर रक्त पातळ करणारी औषधे घेत असतील तर टीमला हे लगेच कळवावे, कारण याचा वेळ आणि भूल देण्यावर परिणाम होतो. रक्त तपासणीतून हिमोग्लोबिन तपासले जाईल. ॲनिमियामुळे शस्त्रक्रिया जोखीम आणि रक्त संक्रमणाची गरज वाढते. मूत्रपिंड कार्यक्षमता, साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स तपासले जातात. छातीचे इमेजिंग आणि पोषण स्थिती, जी एकटे राहणाऱ्या किंवा मर्यादित आहार घेणाऱ्या वृद्धांमध्ये अनेकदा खालावलेली असते. भूल देण्याची कोणती पद्धत वापरणार हे मुद्दाम विचारण्यासारखं आहे. हृदयविकाराचा धोका असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये फक्त खालच्या शरीराचा भाग बधीर करणारी स्पायनल भूल सर्वसाधारण भूलपेक्षा जास्त पसंत केली जाते, कारण यामध्ये हृदयावर ताण येण्याचा धोका कमी असतो. तुमच्या भूलतज्ञाकडे या पर्यायाबद्दल विचारणा करा. हा पर्याय उपलब्ध आहे आणि तो महत्त्वाचा आहे. यापैकी काहीही अनावश्यक प्रक्रिया नाही. हे सर्व विशिष्टपणे संरक्षणात्मक आहे आणि हे सहसा 12 ते 24 तासात पूर्ण केले जाते. शस्त्रक्रियेच्या नियोजनासोबतच त्याऐवजी नाही. डॉक्टरांनी दोन्ही हिप रिप्लेसमेंटचे पर्याय दिले, पण काय विचारावे कळेना. वडिलांसाठी कोणती शस्त्रक्रिया निवडावी आणि त्याने फरक पडतो का? कोलकात्याचे दीपक यूट्यूबवर विचारत आहेत. दीपक, याचा नक्कीच फरक पडतो आणि हा अगदी योग्य प्रश्न आहे. निर्णय कसा घेतला जातो ते पुढे सांगतो. या शस्त्रक्रियेचे 3 प्रकार आहेत. निवड ही फ्रॅक्चरची जागा, वडिलांचं वय, त्यांची हालचाल आणि सांध्याच्या स्थितीवर अवलंबून असते. पहिला आहे इंटरनल फिक्सेशन, ज्यात धातूचे स्क्रू किंवा स्लाइडिंग नेल प्लेट वापरून हाड जोडून बरे केले जाते. जेव्हा फ्रॅक्चर अशा ठिकाणी असते जिथे फिमोरल हेडचा रक्तपुरवठा सुरक्षित असतो, तेव्हा तरुण आणि सक्रिय रुग्णांमध्ये हे केले जाते. विस्थापित फिमोरल लेग फ्रॅक्चर असलेल्या वयोवृद्ध पुरुषांमध्ये फिक्सेशनऐवजी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करतात, ज्यामध्ये अंशतः किंवा पूर्ण हिप रिप्लेसमेंटचा पर्याय असतो. अंशतः रिप्लेसमेंटमध्ये फक्त फिमोरल बाजूचा बॉल प्रोस्थेसिसने बदलतात आणि तुमच्या वडिलांचे नैसर्गिक सॉकेट तसेच ठेवले जाते. टोटल हिप रिप्लेसमेंटमध्ये बॉल सॉकेट दोन्ही बदलतात. फ्रॅक्चरपूर्वी कमी सक्रिय असलेल्या आणि सौम्य संधिवात असलेल्या वृद्ध पुरुषांसाठी अंशतः हिप रिप्लेसमेंट ही जलद, सोपी शस्त्रक्रिया असून उत्कृष्ट परिणाम देते. ज्या वृद्ध पुरुषांना आधीच तीव्र हिप संधिवात आहे आणि ज्यांनी दशकानुदशके कष्ट केले आहेत, त्यांच्यासाठी पूर्ण हिप रिप्लेसमेंट फ्रॅक्चर व जुन्या आजारावर एकत्रित उपचार करून दीर्घकालीन उत्तम निकाल देऊ शकते. इम्प्लांट्समध्ये आधुनिक प्रोस्थेसिस टायटॅनियम, कोबाल्ट क्रोमियम, सिरॅमिक आणि पॉलिइथिलीन पासून बनतात. हाडांची गुणवत्ता कमी असलेल्या वयोवृद्ध पुरुषांसाठी सिमेंटेड स्टेम, जिथे प्रोस्थेसिस सर्जिकल सिमेंटने बसवतात, हे अनसिमेंटेड प्रेसफिटपेक्षा योग्य ठरते, कारण अशा वेळी हाडे अनसिमेंटेड इम्प्लांटसाठी आवश्यक जैविक संलग्नता मिळवू शकत नाहीत. हाडांची गुणवत्ता तपासून शल्यचिकित्सक हा निर्णय घेतात. त्यामुळे वयोवृद्धांमधील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत कौशल्य महत्त्वाचे असते. शेवटी प्रेक्षकांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो. वडिलांच्या हाडांच्या प्रकृतीबद्दल माहीत नसल्याने किंवा शस्त्रक्रियेबद्दल विचारल्याने तुम्ही त्यांना मुळीच अपयशी ठरवलेलं नाही. हे प्रश्न प्रेमापोटी आहेत आणि प्रेम हीच योग्य सुरुवात आहे. पण आता माहिती मिळाल्यावर पुढची पावलं बदलतात. शस्त्रक्रियेला होकार द्या. पुनर्वसनावर विश्वास ठेवा. दररोज उपस्थित राहा. पुरेसं प्रोटीन खाल्ल्याची खात्री करा. फिजिओथेरपिस्टला त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. तुमचे वडील नेहमीच घराचा आधार राहिले आहेत. आत्ता या क्षणी त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. प्रमाणित अस्थिरोग तज्ञता आणि शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीसाठी आवश्यक सुविधा असलेल्या केंद्रांची माहिती मिळवण्यासाठी प्रॅक्टो ॲप डाउनलोड करा, जिथे केंद्राची गुणवत्ता, इम्प्लांट आणि पुनर्वसन तुमच्या उपचारांचा निकाल ठरवतात.
तिथे हे केवळ सोयीसाठी नाही, हा वैद्यकीय निर्णय आहे. प्रॅक्टो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण कुटुंबाला गरज असताना तुम्हाला योग्य उत्तरे मिळायला हवीत. वडिलांची काळजी घ्या जशी त्यांनी तुमची घेतली होती.